चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा वास्तूची गोष्ट उलगडणार आहोत जी मानवी प्रगतीचे एक उत्तुंग शिखर तर आहेच, पण त्याचबरोबर ती एक अशी वैज्ञानिक गूढकथा आहे जिने जगभरातील भूकंपशास्त्राला कायमचं बदलून टाकलं. आपण बोलतोय महाराष्ट्रातील एका अत्यंत भव्य पायाभूत प्रकल्पाबद्दल, म्हणजेच कोयना धरणाबद्दल. एकीकडे हे धरण इंजिनिअरिंगचे एक अद्भुत चमत्कार मानलं जातं, तर दुसरीकडे ते एका भयंकर नैसर्गिक आपत्तीचं आणि मानवी हस्तक्षेपाचं केंद्रही ठरलं. या सादरीकरणातून आपण समजून घेणार आहोत की कसं एका धरणाने केवळ राज्याला प्रकाशच दिला नाही, तर चक्क पृथ्वीच्या पोटातील अत्यंत खोलवरच्या भूगर्भीय हालचालींनाही जागृत केलं. आता थोडं मागे जाऊया. 1950चं दशक. भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. नवराष्ट्र उभारणीच्या त्या भारलेल्या काळात महाकाय धरणं किंवा मोठे प्रकल्प हे केवळ सिमेंट आणि विटांचे साचे नव्हते, तर ती खऱ्या अर्थाने राष्ट्रीय प्रगतीची ज्वलंत प्रतीक होती. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अशा धरणांना आधुनिक भारताची मंदिरे असं सार्थ नाव दिलं होतं. 10 एप्रिल 1960 रोजी नेहरूंनी स्वतः या कोयना प्रकल्पाच्या जागेला भेट दिली होती. तिथे हजारो मजूर आणि अभियंते पश्चिम घाटाच्या अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत एक विशाल वास्तू उभी करत होते. आजही तिथलं नेहरू मेमोरियल पार्क या ऐतिहासिक स्वप्नाची साक्ष देत उभा आहे. पण या एवढा अवाढव्य प्रकल्प उभारण्याची खरंच काय गरज होती? तर 1950च्या दशकात महाराष्ट्राला एका भयंकर वीज टंचाईचा सामना करावा लागत होता. मुंबई आणि पुण्यासारखी वाढती औद्योगिक शहरं विजेअभावी ठप्प होत होती, कारखाने बंद पडत होते आणि यावर एकच प्रभावी उपाय होता, कोयना नदी. महाबळेश्वर जवळून उगम पावणारी ही नदी बहुतांश नद्यांपेक्षा वेगळी आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. तिचा पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि पश्चिम घाटातील तीव्र उतार यामुळे जलविद्युत निर्मितीसाठी ती अगदी अचूक जागा होती. याच निसर्गदत्त रचनेचा वापर करून संपूर्ण राज्याला प्रकाशमान करण्याचं ते एक मोठं ध्येय होतं. हे महाकाय स्वप्न प्रत्यक्षात कसं आलं याचा घटनाक्रम खरंच थक्क करणारा आहे. तसं पाहिलं तर कोयना नदीवर धरण बांधण्याची पहिली कल्पना खूप आधी म्हणजे 1915मध्येच टाटा समूहाने मांडली होती, पण तेव्हा ते शक्य झालं नाही. स्वातंत्र्यानंतर मात्र पहिल्या पंचवार्षिक योजनेत याला गती मिळाली. 1951मध्ये सर्वेक्षण सुरू झालं. 1956मध्ये अतिशय कठीण अशा डेक्कन ट्रॅप बेसाल्ट खडकावर प्रत्यक्ष पायाभरणी सुरू झाली आणि अवघ्या काही वर्षात म्हणजे 1962मध्ये पहिल्या टर्बाईनने वीजनिर्मिती सुरूही केली. 1964पर्यंत मुख्य बांधकाम पूर्ण होऊन शिवसागर जलाशयात पाणी साचू लागलं. एका नवस्वतंत्र देशाने एवढी मोठी झेप घेणं ही खरोखरच कौतुकास्पद बाब होती. या धरणाची भव्यता विचारात घ्या. तब्बल 103 मीटर उंच आणि 807 मीटर लांब. हे केवळ डोळे दिपवणारं नाही, तर अभियांत्रिकीचं एक महान आश्चर्य आहे. यातली सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हा एक रबल कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी डॅम आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर यात कुठेही स्टील किंवा लोखंडाचा सांगाडा वापरलेला नाही. हे धरण केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्या प्रचंड वजनावर लाखो टन पाण्याचा अफाट दाब रोखून धरतं. मजबूत ज्वालामुखी बेसाल्ट खडकावर उभ्या असलेल्या या धरणामुळे 50 किलोमीटर लांब आणि चक्क 80 मीटर खोल असा महाकाय शिवसागर जलाशय तयार झाला. आता इथली वीज निर्मितीची प्रक्रिया समजून घेऊया. हे इंजिनिअरिंग खरोखरच कल्पक आहे. पाण्याला थेट धरणातून खाली न सोडता डोंगरात खोदलेल्या खोल बोगद्यांमधून वळवलं जातं. तिथून हे पाणी व्हर्टिकल प्रेशर शाफ्ट्समधून शेकडो मीटर खाली अतिशय वेगाने कोसळतं. या प्रचंड दाबामुळे जमिनीच्या आत असलेल्या अंडरग्राऊंड पॉवर हाऊसमधील महाकाय टर्बाईन्स फिरतात आणि वीज निर्माण होते. निसर्गाच्या उताराचा असा अचूक वापर क्वचितच पाहायला मिळतो. सुरुवातीला जेव्हा आखणी झाली तेव्हा यातून अंदाजे 10,960 मेगावॅट इतकी अवाढव्य वीज मिळेल असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात यातून 1,960 मेगावॅट विजेचं उत्पादन साध्य झालं. तरीही तो आकडा एवढा मोठा होता की हे तत्कालीन भारतातील सर्वात मोठं जलविद्युत केंद्र ठरलं. कोयनेची वीज महाराष्ट्रभर पोचली आणि राज्याच्या औद्योगिक विकासाला एक अभूतपूर्व गती मिळाली. म्हणूनच तर कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणलं जातं. पण या प्रगतीच्या लखलखत्या प्रकाशात एक गडद आणि धोकादायक सावली लपत होती. 1962 पूर्वी हा संपूर्ण प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित आणि पूर्णपणे स्थिर मानला जायचा. इथे कधीही भूकंपाची नोंद नव्हती.
पण जसं 1962 नंतर शिवसागर जलाशयात पाणी भरू लागलं तसं पुण्यातील वेधशाळेला कोयना परिसरातून सतत छोट्या भूकंपांचे धक्के जाणवू लागले. प्रगतीचा वेग वाढत होता खरा, पण जमिनीखाली काहीतरी भयंकर शिजत होतं. आणि मग तो काळा दिवस उजाडला. 11 डिसेंबर 1967. पहाटेचे 4:21. कडाक्याच्या थंडीत संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता. कामगार, त्यांची मुलं बाळं सगळे विश्रांती घेत होते. आणि अचानक एका क्षणात त्या शांततेचं रूपांतर हाहाकारात झालं. जमिनीखालील एक भयंकर शक्ती अचानक पृष्ठभागावर उफाळून आली. हा काही साधासुधा धक्का नव्हता. तो होता तब्बल 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा विनाशकारी भूकंप. सर्वात भयानक बाब म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या अगदी वरच्या थरात आणि धरणापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर होता. याची ताकद इतकी प्रचंड होती की याचे हादरे थेट 700 किलोमीटर दूर असलेल्या मुंबई शहरातही स्पष्टपणे जाणवले. शतकानुशतके शांत असलेली जमीन अक्षरशः तांडव करत होती. या आपत्तीचे परिणाम मन सुन्न करणारे होते. 180हून अधिक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. 2200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि 5000 लोक एका रात्रीत बेघर झाले. कोयनानगर वसाहतीतील तब्बल 80% घरे उद्ध्वस्त झाली. आजूबाजूची 50 गावे अक्षरशः मातीत मिसळली. तिथली घरं साध्या विटा आणि दगडांची असल्याने एका धक्क्यात ती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आणि दुर्गम भाग असल्याने वैद्यकीय मदत पोचणंही अत्यंत कठीण होऊन बसलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अभियंते जीव मुठीत धरून धरणाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. सगळ्यांच्या मनात एकच धडकी होती. जर धरण फुटलं असेल तर लाखो लोकांचा बळी जाईल. सुदैवाने धरण तग धरून उभं होतं, पण ते सुरक्षित नक्कीच नव्हतं. धरणाच्या एका भागात अत्यंत धोकादायक अशा आडव्या भेगा पडल्या होत्या. आणि त्याहूनही थरकाप उडवणारी गोष्ट म्हणजे धरणाजवळच जमिनीला एक महाकाय चीर पडली होती. डोनीच्या वाडी फिशर झोन नावाची ही भेग 10 ते 15 सेंटीमीटर रुंद आणि तब्बल 25 किलोमीटर लांब होती. आता इथेच खरा प्रश्न उभा राहतो, ज्याने एका नवीन आणि धक्कादायक वैज्ञानिक वादाला जन्म दिला. काय खरोखरच माणसाने बांधलेले एक धरण एवढा मोठा भूकंप घडून आणू शकतं? हा प्रश्न एवढा गंभीर होता की या रहस्याचा उलगडा करण्यासाठी भारत सरकार आणि थेट युनेस्कोच्या विशेषज्ञांची पथकं तातडीने कोयनेत दाखल झाली. आणि येथूनच एका अत्यंत महत्त्वाच्या वैज्ञानिक संकल्पनेवर शिक्कामोर्तब झालं. ती म्हणजे रिझर्वायर इंड्यूस सेस्मिसिटी किंवा जलाशय प्रेरित भूकंप. साध्या शब्दांत सांगायचं तर, जेव्हा एखाद्या कृत्रिम जलाशयात प्रचंड पाणी साठतं तेव्हा त्या पाण्याचा अफाट दाब जमिनीखालील खडकांमधील फॉल्ट लाईन्स म्हणजे प्रस्तरभंगांच्या भेगांवर ताण निर्माण करतो. याआधी अमेरिकेत आणि चीनमध्ये असा संशय व्यक्त केला गेला होता, पण हे वैज्ञानिकदृष्ट्या 100% सिद्ध करणारं कोयना हे जगातील पहिलंच उदाहरण ठरलं. आता हे जमिनीखाली नेमकं कसं घडतं ते थोडं समजून घेऊया. सुरुवातीला लाखो टन पाणी जलाशयात साठतं. मग हे पाणी हळूहळू जमिनीतील प्राचीन खडकांच्या सूक्ष्म छिद्रांमधून आणि भेगांमधून खोलवर झिरपायला लागतं. जसं पाणी खोल जातं तसतसा खडकांमधील पोर प्रेशर म्हणजे पाण्याचा अंतर्गत दाब वाढतो. हा दाब खडकांमधलं नैसर्गिक घर्षण कमी करतो. म्हणजेच हे पाणी एका वंगणासारखं किंवा लुब्रिकेंटसारखं काम करतं. आणि मग वर्षानुवर्षे शांत असलेल्या आणि आधीच तणावाखाली असलेल्या या फॉल्ट लाईन्स अचानक सटकतात, ज्याचा परिणाम महाभयंकर भूकंप. भूकंपानंतरची सर्वात पहिली आणि तातडीची गरज होती ती धरणाला वाचवणं. आफ्टर शॉक्सचे छोटे धक्के सतत बसत असतानाही इंजिनियर्सनी स्वतःचा जीव धोक्यात घालून धरणाच्या भेगामध्ये सिमेंट भरण्याचं म्हणजेच ग्राउटिंगचं काम केलं. पाण्याचा आतला दाब कमी करण्यासाठी रिलीफ होल्स ड्रिल केले. नंतर 1973 आणि 2006 मध्ये धरणाचे मुख्य भाग अधिक मजबूत करण्यासाठी मोठे बदल करण्यात आले. या एका घटनेने जगभरातील धरण बांधणीचे नियम कायमचे बदलून टाकले. आज असा कोणताही महाकाय प्रकल्प सुरू करण्यापूर्वी भूकंपाचा धोक्याचा अभ्यास करणं जागतिक स्तरावर अनिवार्य बनलं आहे. आता या गोष्टीला 60 पेक्षा अधिक वर्ष उलटून गेली आहेत. पण एक अत्यंत आश्चर्यकारक आणि थोडं धडकी भरवणारं सत्य हे आहे की ह्या प्रदेशातील जमीन आजही पूर्णपणे शांत झालेली नाही. इथे आजही भूकंपाचे धक्के जाणवतात. आणि म्हणूनच कोयना हे आज संपूर्ण जगात जलाशय प्रेरित भूकंपाचा अभ्यास करणारं सर्वात महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं
की कोयना परिसर आता एक लिव्हिंग सिस्मिक लॅबोरेटरी म्हणजेच जिवंत प्रयोगशाळा बनला आहे. 1967 पासून आतापर्यंत 5 रिश्टर स्केलपेक्षा मोठे तब्बल 22 भूकंप, 4च्या आसपास तीव्रतेचे 200हून अधिक भूकंप आणि हजारो सूक्ष्म धक्के इथे नोंदवले गेले आहेत. या सततच्या हालचालींमुळे भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, सायंटिफिक डीप ड्रिलिंग इन कोयना. या प्रकल्पांतर्गत 2017मध्ये कराड तालुक्यात चक्क 3 किलोमीटर खोल बोरहोल ड्रिल करण्यात आलं. 6 महिने अहोरात्र चाललेल्या या ड्रिलिंगमधून जी माहिती समोर आली ती थक्क करणारी होती. शास्त्रज्ञांना आढळलं की जमिनीखालील खडक क्रिटिकली स्ट्रेस्ड आहेत, म्हणजे ते कोणत्याही क्षणी तुटण्याच्या स्थितीत आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे पृष्ठभागावरचं पावसाचं पाणी चक्क 3 किलोमीटर खोलवर झिरपल्याचं त्यांना आढळलं. 1.2 किलोमीटर जाळीचा डेक्कन ट्रॅप खडक पार करून हे ड्रिलिंग ज्या प्राचीन ग्रॅनाइट खडकापर्यंत पोहोचलं, तो खडक तब्बल 2.5 ते 2.7 अब्ज वर्ष जुना होता. म्हणजे पृथ्वीच्या सुरुवातीचा इतिहासच यातून उलगडत होता. पण शास्त्रज्ञ इथेच थांबलेले नाहीत. आता पुढचं लक्ष काय आहे? तर आता या मोहिमेचं अंतिम उद्दिष्ट आहे चक्क 7 किलोमीटर खोल बोरहोल ड्रिल करणं. इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल सायंटिफिक ड्रिलिंग प्रोग्रामच्या ICDPचा सहकार्याने शास्त्रज्ञ थेट भूकंपाच्या जन्मस्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळं करण्यामागचा मुख्य उद्देश काय? तर या 7 किलोमीटर खोल छिद्रामध्ये अत्यंत आधुनिक सेन्सर्स लावले जातील. याद्वारे खडकांवरील ताण, पाण्याचा दाब, तापमानातील बदल आणि भूकंप येण्यापूर्वी होणाऱ्या अतिसूक्ष्म हालचालींचं रिअल टाईम मॉनिटरिंग केलं जाईल. विज्ञानाची हीच ती अंतिम आशा आहे. जर या डेटाच्या आधारे आपण भूकंपाची आगाऊ आणि अचूक भविष्यवाणी करू शकलो, तर भविष्यात जगभरातील लाखो लोकांचे प्राण वाचवता येतील. आज कोयना धरण केवळ एक वास्तू राहिलेली नाही. 1967च्या विनाशकारी भूकंपाचे तडाखे सहन करून आज ते अधिक मजबूत होऊन ताठ मानेने उभं आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ते आपलं काम आजही चोख बजावत आहे. हे धरण मानवी महत्वाकांक्षेचे एक महान प्रतीक तर आहेच, पण त्याचबरोबर निसर्गाच्या अफाट शक्तीची आणि आपल्या मर्यादेंची जाणीव करून देणारं एक जिवंत स्मारकही आहे. आणि याच एका अत्यंत महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटाकडे येतोय. असा एक प्रश्न जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपल्या जगाला ऊर्जा देण्यासाठी आपण अशी महाकाय आणि भव्य बांधकामं तर करतच राहू, पण आपल्या या महत्वाकांक्षा आणि आपल्याच पायाखालच्या पृथ्वीच्या उदरात दडलेल्या प्राचीन अफाट शक्ती या दोन्हीमध्ये आपण योग्य तो समतोल कसा राखणार, याचं उत्तर शोधणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. चला तर मग याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. नवीन माहितीसह पुन्हा भेटू.